मित्रांनो, प्रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण मन साफ असणं याच्याविषयी बोलूयात. मन हे पाखरू आहे, सैरभैर होत राहतं. मनाचा ठाव ठिकाणा कधीच लागत नाही. अशा गोष्टी ऐकत ऐकत आपलं आयुष्य चालू असतं. आणि थोडंफार खरंच आहे ना ते. कारण या मनावर, भिरभिरणाऱ्या मनावर ध्यान, धारणा, तपस्या, साधना करून जे लोक विजय मिळवतात ते वेगळेच असतात. पण आपण तुमच्या आमच्या मनाच्या बाबत बोलणार आहोत. या मनामध्ये कशा प्रकारची द्वंद्व सतत चालू असतात आणि मग ते साफ राहणं किती अवघड जातं याविषयी थोडासा विचार करूयात. आणि हे जे सैरभैर होणं आहे किंवा आतल्या आत घुसमटणं आहे, हे कसं कमी करता येईल हे थोडंसं आपण शिकणार आहोत. तुमचं आमचं एक जर विचार केला तर मनामध्ये कोणीतरी एक प्रतिस्पर्धी असतो सतत. आणि मग त्याने कधीतरी दुखावलेलं असतं. मग मन काय करतं? निवांत क्षण मिळाला की मनामध्ये त्याचा विचार डोकवायला लागतो. आणि मग चालू होतात एक एक तस्विरी तुमच्या मनात समोर येणं, कल्पना तुमच्याच मनाच्या. तो आता माझ्या समोर आला की मी त्याला असं सुनावेन, मग तो मला जर असं बोलला तर मी तसं बोलेन. त्याला मी 2-5 मिनिटात अबोल करून टाकेन. तो शब्द पण उच्चारू शकणार नाही माझ्या समोर. अशी मनामध्ये गणित तुमच्या चालू होतात. अगदी मग सकाळच्या प्रसन्न प्रहरी सुद्धा जे काही चहा कॉफी पिताना निवांत क्षण मिळतात, त्यामध्ये सुद्धा त्या मनामध्ये त्याचेच विचार. हाच तो सामान्यपणा, तुमचा आमचाही आणि तुमच्या आमच्या मनाचाही. ह्या सामान्यपणापासून थोडी उचल खायची आपल्याला. हे जे विचार येतात की मी ह्याला असं उत्तर देईन, मी त्याला तसं करेन, तो माझ्याशी असा वागला, ती मला असं बोलली, ह्याच्यामध्येच फिरत राहिलो तर मग तुमच्या डोक्यात काही सकारात्मक, काही ऊर्जा देणारे विचार कधी येणार? हाच जो वाया चाललेला वेळ आहे, हा जो मनात चाललेला खेळ आहे, तो जर संपवला आणि तेवढाच वेळ जर ऊर्जा मिळवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी केला, तर हा मनातला भडका आपोआप कमी व्हायला लागतो. आणि तो भडका एकदा कमी होत गेला की समजावं की मन साफ होण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आपण योग्य मार्गावर आहोत. तुम्हाला भरायचे आयुष्यात, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. मग हे जेव्हा तुम्ही विचार करायचा आहे, तेव्हा तोच विचाराचा वेळ दुसऱ्याचं खच्चीकरण मी कसं करेन, त्याला मी कसं खाली दाखवेन, ह्याच्यासाठी कशाला करायचा? कारण काय, तुम्ही तोच वेळ एकतर
काय करायचंय ह्याच्यासाठी वाया घालवा, नाही तर स्वतःच्या छंदांमध्ये रमा. मस्तपैकी शिट्टी वाजवत एखाद्या गाण्यामध्ये रमून जा. त्या मनाचा सुद्धा मूड बनवणं कोणाच्या हातात आहे? तुमच्याच हाती आहे. त्याला तुम्ही ज्या मार्गावर सोडाल विचार करायला, त्या मार्गावर ते धावत राहतं. मग चांगल्या मार्गावर त्याला घेऊन जाणं हे काम कोणाचं आहे? तुमचं स्वतःच आहे. इतकं तरी त्याला काबूमध्ये ठेवा. आणि हे जर घडलं तरच तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह आयुष्य जगू शकता. आणि जीवनामध्ये ज्यांना काही करायचं आहे, खरोखर ज्यांना क्रिएटिव्ह जीवन म्हणजे काय हे आजमावायचं आहे, त्या व्यक्तींनी मनातला हा जो कोलाहल असतो, कुणाशी तरी वैमनस्य, मग त्याचेच विचार डोक्यात, मग त्याचंच मी कसं खच्चीकरण करणार आहे, मग त्याच्याकडून मला संधी कधी मिळेल, असले घाणेरडे विचार करत बसण्यापेक्षा क्रिएटिव्ह विचारांना, ज्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होऊन तुमचं आयुष्य चमकदार बनेल, इतरांनाही हेवा वाटावा असं आयुष्य घडेल, अशा गोष्टींना त्या मनामध्ये जर तुम्ही स्थान दिलत तर ते मन साफ राहण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. कारण त्या मनाला सुद्धा हे सगळं करण्यात काही आनंद नसतो. वाईट विचारांची संगत त्या मनाला सुद्धा नको असते. पण हे जाणतंय कोण हो इथे? हे जाणण्याची प्रक्रिया होण्यासाठी सुद्धा वयाची 30-35 वर्ष खर्ची घालावी लागतात. हीच मुळात आजकालची शोकांतिका आहे. कित्येक माणसं आपल्याला भेटतात, अगदी हसत हसत हस्तांदोलन करतील, चार चौघासमोर मिठी मारतील, पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी घाण असते. मन साफ करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडे वर्षानुवर्ष चालू होत नसते. अशी ही काही लोक तुमच्या संपर्कात आलेली असतातच. त्यांच्यामध्ये तसं दिसलं म्हणून तीच घाण तुम्ही मनात घेऊन फिरणार का? गरज नाहीये. लेट हिम डू. त्याने तो मार्ग अवलंबला आहे ना, तो मार्ग त्याच्या प्रगतीच्या आड येणार आहे, हे तुम्ही निश्चित समजायचं. आणि तुम्ही त्या मार्गाला न जाता मनामध्ये त्याच्याविषयी जरी काही कटुता असेल तर ती पहिल्यांदा बाहेर काढून मन साफ करायचंय, तरच प्रगतीची दिशा मिळू शकते.